आमच्या फॅमिली पॉईंट जवळगाव गव्हर्नमेंटच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा देतोय आणि देत असताना आपण पाहतो की क्षेत्ररक्षण लावलं जाते ते मात्र वैष्णवनगर या संघाकडून. क्वाल फायनलचा सामना या ठिकाणी आजच्या चौथ्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल वैष्णवनगर आणि कुळवंडी. पहिला षटक दत्तू घेऊन येतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय देखील पंकज भाऊ, नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकाल रमेश घानवळी या संघाविरुद्ध. नक्कीच बघायला गेलं तर पंकज भाऊ हा मात्र शून्यावर बाद झाला होता. ओके, सामन्याला सुरुवात होते आणि सुरुवात होत असताना आपण पाहू शकाल की दत्तू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार आहेत. पहिला चेंडू खेळला होता त्या ठिकाणी आपण पाहतोय की ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षक लावले गेले आणि त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की देखील थोडासा डीप फॉरवर्डला ऑफ साईडला एक क्षेत्ररक्षक लावला गेला होता. त्यांच्या हातात मात्र नक्कीच रणनीती तर चांगली आहे, क्षेत्ररक्षण चांगलं आहे, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा वैयक्तिक आपलं खातं खोललं गेले फलंदाजांनी. आपल्या संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 2 धावा. सुरुवात तर चांगल्या 4-5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांचा सामना असल्याकारणे आपण पाहतोय की प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळेला देखील चांगला फटका, खाली क्षेत्र आहे परंतु मात्र लंबी दौड मारली जाते याकडून साम यांच्याकडून, परंतु मात्र चेंडू सीमारे सपलीकडे. प्रत्येकदा आपण पाहतोय की जिथे मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये होता त्याला मात्र त्या क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये नक्कीच लावले गेले दत्तू यांनी, कारण त्या ठिकाणी एक चौकार गेला होता. पुढील चेंडू यावेळेला देखील शानदार क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव तर काढली गेली. एक धाववरती संतुष्ट राहावं लागते दोन्ही फलंदाजांना. एक धाव काढत असताना धाव संख्या पाहायला मिळते ती 7, बिनबाद 7. सावध पवित्रा घेत असताना मात्र स्ट्राईक मिळते ती रमेश भाऊ यांना. पंकज खेळतोय तो मात्र 7 धावेवरती एक त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला चौकार पाहायला मिळाला होता. चौकार येत असताना आता फील्डमध्ये परत एकदा परिवर्तन पाहायला मिळते की नाही, परंतु मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये त्यानंतर आपण पाहतो थोडासा ऑफ साईड एक डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये, परंतु आपण पाहतोय दत्तू यांच्या पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार एकदा परत आहेत. 3 चेंडू टाकून झाल्यानंतर 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, परंतु आपण पाहतोय या ठिकाणी एक चांगली फलंदाजी, कारण घानवळ या संघाला मात्र कुळवंडी या संघाने 9-8 धावेने पराभव केलं होतं. करत असताना आपण पाहतो परत चेंडू हा टाकण्यासाठी तयार. हलकीशी अपील केली जात होती परंतु वाईटचा इशारा दिला जातोय. वाईटचा कॉल येतोय आणि वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावमध्ये भर पडली जाते. आता मात्र देखील यावेळी थर्ड मॅनच्या रिचरमध्ये एक नजाकत भरा शॉट पाहायला मिळतोय रमेश यांच्या बॅटच्या माध्यमातून, परंतु मात्र त्या ठिकाणी मात्र नक्कीच पाय तर लागले होते परंतु चेंडू अंदर होता, परंतु मात्र नक्कीच चेंडू हाताला लागून जर टच झाला असेल तर चौकार असेल, परंतु 2 धावा तर काढल्या गेल्यात, परंतु अंपायरच्या कुठल्याही प्रकारच्या मात्र इशारा आला नसल्याकारणे मात्र 2 धावा महत्वपूर्ण 2 धावा येत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 10. परत एकदा वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर आपण पाहतोय की देखील धावसंख्या 11 या आकड्यावरती धावसंख्या
ठीक आहे मित्रांनो, खेळ थांबतोय, चेक केला जाते. वाईटचा चेंडू आणि वाईटचा चेंडू असल्याने आपण पाहतोय की धावसंख्या 11 या आकड्यावरती पहिले षटक थोडासा प्रेशर घेत असताना दत्त यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मारलाय, त्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे, मात्र खाली क्षेत्र होता, परंतु मात्र श्याम यांची मात्र लंबी दौड मारून चेंडूला अडवत असताना प्रत्येकदा 2 धावा मिळतात. या ठिकाणी 2 धावा येत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 13 या आकड्यावरती पहिले षटक चालू आहे आणि पहिले षटक चालू होत असताना थोडंसं महागडं षटक टाकले जाते दत्तू यांच्याकडून. कारण ह्या षटकात जर बघायला तर लगातार वाईट चेंडू देखील टाकले गेले होते आणि वाईट चेंडू टाकत असताना आता प्रत्येकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार तेज आहे आणि षटक संपते. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 13 कुळवंडी या संघाची धावसंख्या. आता आपण पाहू शकाल की 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक आहे आणि शिल्लक असल्याने आपण पाहतो की 13च्या सरासरीने धावसंख्या जर बनवली गेली तर मित्रांनो 4 षटकांचा खेळ बाकी शिल्लक आहे, कारण 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकांचा सामना असल्याने आपण पाहतोय की पहिल्या षटकात मात्र दत्तू यांनी विकेट तर मिळाली नाही, परंतु 13 धावा खर्च केलाय आणि 13 धावा खर्च करत असताना नेक्स्ट गोलंदाज येतोय मनोज. फील्डमध्ये परिवर्तन केले जाते आणि परिवर्तन करत असताना आपण पाहतोय की फॅमिली बॉईज रवळगाव चषक 2024 स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या दिवसातील पॉल फायनलचा सामना आणि पॉल फायनलचा सामना पाहत असताना आपण पाहतोय की प्रथम पहिले षटक दत्तू यांनी टाकलं होतं, त्या षटकात मात्र 13 धावा काढल्या गेल्या होत्या, परंतु मनोज आपल्या गोलंदाजीवर मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण लावताना थोडासा मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे, घाई करायची आहे, कारण जेव्हा मात्र हा वैष्णवनगर फलंदाजीसाठी उतरेल तेव्हा मात्र नक्कीच या मैदानात अंधार होते. लवकर अंधार होत असल्याने आपण थोडासा फील्डमध्ये परिवर्तन करत असताना जेवढे लवकर सामना संपल तेवढे मात्र नक्कीच चांगलं होईल वैष्णवनगरच्या गोलंदाजांना संघाला. यावेळी देखील संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय पूर्वीच्या दिशेने मात्र मारला होता ऑन साईडला, त्या ठिकाणी तेज हवा सुद्धा येते आणि हवा येत असल्याने आपण पाहतोय की या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा काढल्या जातात आणि 2 धावा येत असताना धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. अजूनही विकेटच्या तलासात आहेत, विकेटच्या शोधात आहेत. जोपर्यंत विकेट मिळत नाही तोपर्यंत एक आपल्याला मोठी धावसंख्या तर नक्कीच पाहावं लागेल, कारण कुळवंडी या संघाकडनं बघायला गेलं तर अजूनही स्वप्नील सारखा फलंदाज मात्र नक्कीच आपल्या चमूमध्ये आहे आणि चमूमध्ये असल्याने आपण पाहतोय की पुढील चेंडू मनोज यांचा. परत एकदा शॉट मिड ऑफला फटका खेळलाय, खाली क्षेत्र असल्या कारणाने आपण पाहतोय की चेंडूला अडवलं जाईल की नाही, परंतु चेंडू सीमारेषा आपलीकडे जातोय. एक शानदार फटका पाहायला मिळतोय पंकज भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून. पंकज खेळतोय 13 धावेवरती, त्यांना साथ लाभलेले दिसते ते रमेश यांच्याकडून 3 चेंडू 4 धावा खेळून मात्र नॉन स्ट्राईकला आहे, परंतु मनोज यांच्या पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पाहायला मिळते ते 19 मात्र पॅडला लागला होता त्या ठिकाणी, परंतु नक्कीच खाली वाकून पडून मात्र रनआउट करण्याच्या प्रयत्नात मात्र संधी तर निर्माण झाली होती, परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये रमेश जात असताना धावसंख्या 20 या आकड्यावरती आणि 20 या आकड्यावरती धाव देत असताना पार्टनरशिप तर चांगली पाहायला मिळते आणि पार्टनरशिप पाहत असताना आपण पाहतोय की एक सूजभरी पारी पाहायला मिळते मिस्टर पंकज आणि रमेश यांच्याकडून. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय रमेश यांच्या बॅटच्या माध्यमातून. पाठीमागे श्याम आहे आणि श्याम असल्या कारण थोडीशी मिसफील्ड झाली होती, जिथे एक धाव रोखण्याचे काम देखील केले जात होते, पण तिथे मात्र नक्कीच मिसफील्ड झाल्यानंतर 2 धावा काढल्या जातात. 2 धावा काढल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 22 धावसंख्या. रनांची गती वाढवली जाते. वाढवत असताना पुढील एकदा मनोज चेंडू टाकण्यासाठी तयार. प्रत्येकदा फार लेगच्या क्षेत्रामध्ये मोडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहतो की थोडासा शॉर्ट बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला होता, त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट केली जाते. हे मात्र नक्कीच क्रिकेटचे रस आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये, कारण जेव्हा 2 अनुभवी फलंदाज आपल्यासमोर असतात तेव्हा मात्र मोठे फटके येत नसतील तेव्हा मात्र कुठल्याही प्रकारचा चेंडू वाया जाऊ दिला जात नाही आणि मात्र त्याच कारणाने 1 तुकीने धावसंख्या हलकी ठेवली जाते आणि स्ट्राईक रोटेट देखील केली जाते. यावेळेला चांगला खूपसारा फटका पाहायला मिळतोय, परंतु पाठीमागे एक शानदार झेल पकडला जातोय. साम यांच्याकडून मात्र कॅच पकडलाय आणि पंकज त्या स्वरूपात मात्र हा पहिला झटका लागतोय. कुळवंडी या संघाला माघारी परतावं लागतंय, कारण एक शानदार फलंदाजी केली होती. 13 धावांचे योगदान देऊन माघारी परततोय. नेक्स्ट बॅटर रमेश जातोय.
आता मात्र आपण पाहू शकाल की वैयक्तिक दुसरं षटक दत्तू यांच्या, परंतु पारीचे तिसरं षटक घेऊन येतोय या ठिकाणी. रमेश माले यांना जर रमेश भाऊ सहारे यांनी जर एक षटकार जर मारला तर 100 रुपयांचे कॅश प्राइज आले. मेजर खुशाल सहारे यांच्याकडून अभिनंदन सर. बॅटच्या किनारा लागला होता की नाही हलकीशी अपील केली जात होती, परंतु मात्र नक्कीच आपण त्या ठिकाणी पाहतोय की कुठेतरी फलंदाजाची एकाग्रता बंद झालेली दिसते. परंतु मात्र पहिलं षटक टाकलं होतं दत्तू यांनी, त्याच षटकात बघायला गेलं तर 13 धावा खर्च केल्या होत्या, परंतु ह्या षटकात जर बघायला गेलं तर एक पहिला चेंडू निर्धाव टाकलेला जातोय आणि निर्धाव टाकत असताना धावसंख्या पाहायला गेली तर 23 एक बाद 23 धावसंख्या कुळवंडी या संघाची. पुढील चेंडू परत एकदा पॉईंटच्या रिजनमधून काढला होता, त्या ठिकाणी मात्र आपण पाहतो की शानदार क्षेत्ररक्षण, परंतु दिसाईन थ्रो असल्याने आपण पाहतो की दुसरी धाव खाली जाते की नाही, मात्र एक रोखले जाते आणि रोखत असताना आपण पाहतो की या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला दत्तू होता आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच एक सिंगल धाव येत असल्याकडनं आपण पाहतोय धाव संख्या 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. तिसरं षटक बागतीपथावर चालू असताना आपण पाहतोय त्यातवरती आपण पाहतोय की मनोज यांनी देखील चांगलं षटक टाकलं होतं. बघायला गेलं तर थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक पाहायला मिळालं ते मात्र दत्तू यांच्याकडनं. अनुभवी वन क्वालिटी प्लेअर आपल्या या पाहायला मिळतोय तो मात्र वैष्णवनगर या संघाकडनं. ऑन साईडला परत एकदा मोडलाय, त्या ठिकाणी मिड विकेटच्या रिजनमध्ये जात असताना आपण पाहतोय त्या ठिकाणी श्याम येतोय आणि श्याम यांचा सटिक थ्रो येतोय नॉन स्ट्राईक कॅन्डला. हातात सटिक थ्रो जर आला असता तर आपण पाहतो शकत रन आउटच्या स्वरूपात मात्र विकेट प्राप्त झाली, परंतु मात्र सुरक्षित क्रीजमध्ये असल्याकडनं आपण पाहतोय की इतकी दुखीने मात्र नक्की धावसंख्या हालती ठेवली जाते आणि हालत असताना धावसंख्या कुळवंडी या संघाची धावसंख्या 1 बाद 26 धावसंख्या. आतापर्यंत 180 आपल्याला फोर्स पाहायला मिळाले आणि 74 सिक्स पाहायला मिळाले या प्रतियोगितेतील. आहा काय फटका पाहायला मिळतोय, कडक फटका पाहायला मिळतोय, परंतु चौकार जातोय की नाही, चेंडूच्या पाठला केला जातोय. फटका तर चांगला होता, परंतु एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि 2 धावावरती समाधान मानावं लागते. एक वेळेला असं पाहायला मिळणार की सीमापार जाईल की काय, परंतु मात्र नक्कीच नुकसान होते फलंदाजाचे. 2 धावा महत्वपूर्ण मिळतात. 2 धावेनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 28 धावसंख्या 1 बाद 28 ही कुळवंडी या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गपथावर चालू असताना बघायला गेलं तर दत्तू करतोय आणि दत्तू करत असताना बघायला गेलं तर त्यांच्या कोट्यातील हा दुसरं षटक पाहिजे तिसरं षटक चालू करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. परत एकदा बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चालकदमी करत असताना पुढे तर आला होता, परंतु बॅट आणि चेंडू यांच्या समन्वय झाला नसल्या कारणाने निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या अनुकरित जर बघायला गेलं तर ह्या षटकात मात्र चांगली वापसी केलेली दिसते ती दत्तू यांनी. शानदार गोलंदाजी, परंतु अटॅक देखील चांगला आहे रमेश भाऊ यांच्या. आता मात्र आपण पाहतोय की बॅटचा तर आवाज आला होता आणि आवाज आल्यानंतर मात्र विकेटचे पतन पाहायला मिळते. विकेट नंबर 2 रमेश हा फलंदाज बाद होतोय. 28 धावसंख्या 2 बाद 28 कुळवंडी या संघाची. आता मात्र नक्कीच एक विस्फोटक फलंदाज जे एक तुफान जे आंधी असते ते मात्र नक्कीच सपनेल येतोय मैदानाच्या आत. रामदास येतोय. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय, डीप फॉरवर्डला जातोय, ऑफ साईडला केल्यानंतर आपण पाहतोय त्या ठिकाणी लंबी दौड मारून चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू स्किट होतोय सिम्मारी सापलीकडे. कारण चौकार केल्यानंतर धावसंख्या 32 या आकड्यावरती पाहायला मिळते. मात्र कुळवंडीकरांची धावसंख्या पाहायला गेले तर 2 बाद 32 ही धावसंख्या आणि मोठी धावसंख्या बनत यश जर प्राप्त केले तर संध्याकाळच्या सत्रात मित्रांनो नक्कीच टेस्ट करण्यासाठी थोडंसं अवघड होईल ते मात्र वैष्णवनगर या संघाला, कारण जेवढं रोखलं जाईल या मैदानाच्या तेवढं मात्र नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल वैष्णवनगर या संघासाठी. परंतु मात्र काय फलंदाजी पाहायला मिळते रमेश यांच्याकडून, कारण पंकज भाऊ आणि रमेश भाऊ बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की अजूनही पाऊंड खिंड लढवत असताना या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील एकदा चेंडू परत एकदा पाहायला मिळतोय.
आपण पाहतोय की नक्कीच हलकीशी अपील केली गेली होती, परंतु मात्र नाकारले आणि नाकारत असताना मात्र कुठल्याही प्रकारच्या किनारा तर लागला नसेल. लागत नसताना आपण पाहतोय की नक्कीच जो बॅटचा जो खालचा हिस्सा असतो तो मात्र कुठेतरी जमिनीला टच झाला असेल, तो आवाज आला असेल. त्या कारणाने मात्र अंपायरने नाकारले आणि नाकारत असताना परत एकदा खेळ चालू होतोय. धावसंख्या अजूनही 32 या आकड्यावरती 2 बाद 32 सन्मान दिलाय. परत एकदा आपण पाहतोय कव्हर कपला काढलाय आणि कव्हर काढत असताना आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि गचाळ क्षेत्ररक्षण होत असताना हो नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येतोय. परंतु मात्र हा ना झाली परंतु अखेरकार रन पुरा केला जातोय. 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतात आणि 2 धावा आल्यानंतर धावसंख्या 34 2 बाद 34 शानदार फलंदाजी कुळवंडीकरांची धावसंख्या. रामदास मात्र आपलं वैयक्तिक पहिलं षटक पारीचे चौथं षटक टाकताना पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार आहेत. प्रत्येकदा आपण पाहतोय त्या ठिकाणी जमिनी लगतच्या कार्पेटच्या सहाऱ्याने हा खेळला होता फटका. त्या ठिकाणी आपण लॉंग ऑफच्या एरियामध्ये थोडीशी प्रत्येकदा मिसफील्ड होते वैष्णवनगर या संघाची आणि धीर मात्र नक्कीच सोडला होता आणि सोडत असताना आपण पाहतोय तिसरी धाव खाली जाईल की नाही, परंतु रन आउटच्या स्वरूपात रमेश फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 3 तिसरा झटका लागतोय तो मात्र 36 या आकड्यावरती. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आज जातोय राज स्वप्नील यांना साथ देण्यासाठी. तत्पुरता आपण पाहतो की रनआउटच्या स्वरूपात मात्र रमेश भाऊ यांची विकेट गेली होती. विकेट जात असताना धावसंख्या जर बघायला गेली तर 3 बाद 36 36 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. चौथं षटक रामदास टाकत असताना ह्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत आणि 4 चेंडू टाकत असताना 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल ह्या चौथ्या षटकातील. हो चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड खेळण्याच्या प्रयत्नात मात्र चकमा देऊन जातोय की नाही, परंतु मात्र गती पकडली चेंडूने आणि गती पकडत असताना चकमा देऊन जातोय चेंडू, परंतु मात्र आपण पाहतोय की देखील त्या ठिकाणी थोडासा अडवलंय चेंडूला आणि अडवत असताना आपण पाहतो की गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना या चेंडूवरती 5व्या चेंडूवरती 3 धावा येतात आणि 3 धावा आल्यानंतर धावसंख्या पुढे पाहायला मिळते. विळवंडीकरांची धावसंख्या 3 बाद कुळवंडी या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो 3 बाद 39 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. आता मात्र रामदास भाऊंच्या या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. प्रत्येकदा स्ट्राईकला येतोय राज. हो काय फटका पाहायला मिळतोय. राज यांच्या बॅटच्या माध्यमातून फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मोडलाय. त्या ठिकाणी मात्र मिसफील्ड तर झाली, चौका तर जाऊन दिला नाही, परंतु आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्रात एक चुरशीची लढत पॉल फायनलचा सामना असल्याकडे मात्र थोडासा प्रेशर तर गेला जाते, परंतु या चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती देखील 2 धावा येतात. षटक संपतंय, 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 3 बाद 41 41 धावसंख्या कुळवंडी या संघाची धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र शेवटचं षटक बघायचं आहे की कोण घेऊन येतोय. वैष्णवनगर या संघाकडनं कुळवंडीच्या पारीचं फॅमिली बॉयज चषक 2024 स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. 23 नोव्हेंबर पासून या प्रतियोगितेला सुरुवात झाली होती. सुरुवात होत असताना आपण पाहतोय की आज या प्रतियोगितेतील 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील हा पॉल फायनलचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय वैष्णवनगर आणि कुळवंडी यांच्या दरम्यान. परंतु आपण पाहतोय की ज्या एक मजबूत स्थितीमध्ये कुळवंडी हा संघ अजूनही 1 षटकांचा खेळ बाकी शिल्लक शेवटचं षटक घेऊन येतोय श्याम. राईट लेफ्ट राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार. आपण पाहतो की कॉलेज किपिंग तर आहे समोर, परंतु आपल्या ब्लॉक मध्ये एक नक्कीच चांगलं कनेक्शन तर झालं नाही, नाहीतर हा चेंडू सीमापार गेला असता. कारण क्षमता आहे ती स्वप्नील यांच्याकडे. कारण एक नक्कीच जेव्हा प्रॅक्टिस त्यांनी सीजन चेंडूवरती केली असेल तेव्हा मात्र नक्कीच त्यांची प्रॅक्टिस आहे. इन्फॉर्म फलंदाज समोर आहे, मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक 50-55 आसपास नेल काय, एक मोठी धावसंख्या बनवेल काय. नक्कीच त्यांच्याकडे जे क्वालिटी आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते या मैदानाच्या आत. यावेळी संधी निर्माण झाली, पाठीमागे पाहायचा एक क्षेत्ररक्षक येतोय, कॅच कॅच पकडण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की जीवनदान मिळते. कारण मुश्किल तर कॅच होता, परंतु आपण रन आउटच्या स्वरूपात एक अपील केली जाते नॉन स्ट्राईक एंडला, परंतु मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये महत्वपूर्ण 2 धावा आल्यानंतर 43 धावसंख्या पाहायला मिळते. आणि मिळत असताना आपण पाहतोय की अजून 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. पहिली इनिंग तेव्हा आपण पाहतोय की लगेच महत्वपूर्ण 3 विकेट तर गेल्यात, परंतु 3 विकेट जात असताना आपण पाहतोय महत्वपूर्ण षटक टाकत असताना श्याम
अजूनही स्ट्राईक आपल्यासोबत ठेवली जाते, कारण जोपर्यंत स्ट्राईक स्वप्नीलकडे आहे तोपर्यंत मोठी धावसंख्या उभारण्यात कुठलीच कसर सोडणार नाही. तर नक्कीच कॅच पकडला गेला असता तर माघारी परतावं लागलं असतं. यावेळेला लॉकटेड फटका पाहायला मिळतोय, खूप सरत फटका ऑन साईडला शरद. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, परंतु धावसंख्या जर बघायला गेली तर 3 बाद 49. 49 धावसंख्या पाहायला मिळते. कुळवंडी या संघाची धावसंख्या एक मजबूत स्थितीमध्ये. कुठेतरी नक्कीच थोडासा प्रेशर टाकला जातो गोलंदाजावरती, कुठेतरी पाऊल चुकतोय. आपलं पाऊल रनअप चुकत असताना परत एकदा माघारी येतोय आणि माघारी येत असल्या कारणाने आपण पाहू शकाल की नक्कीच एक शानदार विस्फोटक अंदाजाने फलंदाजी केली जाते विकेटची पर्वा न करता, कारण अजूनही या षटकात बघायला गेलं तर नक्कीच चेंडू शिल्लक आहेत. परत एकदा लॉफुल टॉचर चेंडू होता, नो बॉलचा इशारा देखील दिला गेला आहे, परंतु आपण पाहतोय की नक्कीच त्या विकेट किपर यांच्याकडे जर बघायला गेलं, ओहो जीवनदान मिळतंय. नक्कीच काय ओहो काय सामना पाहायला मिळतोय. रंगतदार नो बॉलचा होता, हाईटचा पुलो फुलटॉस चेंडू होता आणि नो बॉल असल्याकडे मात्र कॅच तर पकडला होता, परंतु जीवनदान तर मिळाले नाही. परंतु मात्र नक्कीच रनआउटच्या स्वरूपात विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली असती, परंतु मात्र नक्कीच एक ही चूक महागात पडू शकते वैष्णवनगर या संघाला. नक्कीच मित्रांनो, क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला नक्कीच नुकसानकारक होऊ शकतात आणि नुकसान करत असताना आपण पाहतो की यष्टीच्या मागे तर थ्रो केला होता, परंतु मात्र हातातून सटकल्यानंतर जीवनदान मिळते प्रत्येकदा रनआउटच्या स्वरूपात. ते मात्र नक्कीच या स्वप्नील भाऊ यांना. हा यावेळेला देखील काय फटका पाहायला मिळतोय, हवाई प्रहार षटकार. षटकार आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 58 धावसंख्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असल्याकारणे आपण पाहतोय की नक्कीच जिथे रनआउटचा चान्स संधी निर्माण झाली होती तिथे जर रनआउट केला असता तर हा फटका आपल्याला पाहायला मिळाला नसता, परंतु मात्र ही चूक महागात पडू शकते वैष्णवनगर या संघाला. पुढील चेंडू यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु वन बाउन्स नाही तर 2 टप्प्याने चेंडू सीमारेस आपलीकडे जातोय. 4 एक चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आहे, परंतु धावसंख्या जर बघायला गेले तर 62 धावसंख्या 3 बाद 62. काय फलंदाजी पाहायला मिळते, 7 चेंडूमध्ये 23 धावावरती खेळतोय स्वप्नील. हो यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय, वन बाउन्स चौकार. जवळच्या चेंडूने खणखणीत चौकार मारल्यानंतर मात्र पहिली इनिंग समाप्त होते आणि पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर मात्र कुळवंडी या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 3 विकेट गमावून 67 धावसंख्या. माफ करा मित्रांनो, 66 धावसंख्या आणि 67 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय ते मात्र वैष्णवनगर या संघासमोर. परत एकदा जाऊया मॅचकडे मित्रांनो, कारण
दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते कारण 67 धावांचे टार्गेट ठेवले गेले ते मात्र आपण पाहू शकाल की वैष्णवनगर या संघासमोर प्रथम फलंदाजी करत असताना मात्र विस्फोटक अंदाजाने फलंदाजी केली. फलंदाजी मार्फत जर बघितलं गेलं तर स्वप्नील यांनी आपल्या संघासाठी एक दमखम दाखवत असताना आपल्या जोरावर मात्र आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवले कुळवंडी या संघाला. परंतु मात्र आपण पाहतोय की महेंद्रा हा देखील चांगला विस्फोटक फलंदाज मानला जाते कारण जलालपूरच्या मैदानावरती 92 धावांची एक घणाघाती फलंदाजी केली होती. यांच्यावर मात्र मोठी मदार असेल, जबाबदारी असेल आणि जबाबदारी पार पाडत असताना क्षमता तर आहे परंतु क्षमता होत असताना आपण पाहतो की या संध्याकाळच्या सत्रात जर बघायला गेलं तर आतापर्यंत ह्या प्रतियोगितेमध्ये मात्र चेस करण्यासाठी जे संघाला मात्र टार्गेट दिलं होतं ते चेस झालं नाही आणि होत नसताना आपण पाहतोय की नक्कीच श्याम आणि महेंद्रा यांच्याकडे मात्र नक्कीच क्वालिटी तर आहे. परंतु आपण पाहतोय की पहिलं षटक घेऊन येतोय तो मात्र कुळवंडी या संघाकडनं रमेश भाऊ. ह्या मैदानावर बघायला गेले तर आजच्या दिवसातील आपण पाहू शकाल की नक्कीच महेंद्रा यांनी मात्र नक्कीच 46 धावांची घणाघाती फलंदाजी केली होती ती मात्र उमराळे या संघाबरोबर. आपल्या मित्रांनो नक्कीच कोचरगाव या संघाविरुद्ध चांगली ताबडतोब फलंदाजी केली होती. 46 धावांची खेळी केली होती परंतु आपण पाहतोय की नक्कीच राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार आहेत रमेश. स्ट्राईकला श्याम, नॉन स्ट्राईकला महेंद्रा. सामन्याला सुरुवात होईल 67 धावांचं आव्हान आणि 67 धावांचं आव्हान पार पाडत असताना ओके सामन्याला सुरुवात होते आणि सुरुवात होत असताना पहिला चेंडू या खेळपट्टीवर हाताळताना पाहायला मिळेल आपल्याला रमेश यांच्याकडून. पहिला चेंडू टाकला होता ब्लॉक हॉलमध्ये टाकत असताना आपण पाहतो थोडासा स्विंग झाला होता टर्न होऊन मात्र यष्टीच्या मागे गेला होता. यष्टीच्या मागे जात असताना कुठल्याही प्रकारचा धाव तर नसेल. निर्धाव चेंडू येत असताना आपण पाहतो की समीकरण मात्र मित्रांनो नक्कीच बिघडत जाईल कारण 29 चेंडूच्या बाकी खेळ शिल्लक आहे. अजूनही 67 धावांची आवश्यकता. यावेळेला लांबा लॉकेट शॉट ऑन द स्पॉट हवाई फायर पाहायला गेलं की नक्कीच एक नाही तर नक्कीच शानदार कॅच पकडला जातोय. बिलकुल चेंडूवरची नजर ठेवली होती. नजर ठेवत असताना आपण पाहतोय की नक्कीच एक दाद द्यावी लागेल या क्षेत्ररक्षकाला. सुंदर झेल पकडला आणि या कॅच साठी मात्र नक्कीच सन्माननीय कार्तिक किराणा स्टॉलचे मालिक सन्माननीय लाखनभाऊ बोबले यांच्याकडून 100 रुपयांचे कॅश प्राइज आले. अभिनंदन. त्यानंतर सन्माननीय जिमी भाऊ सहारे यांच्याकडून देखील या कॅच साठी एक उत्कृष्ट कॅच पकडल्यानंतर मात्र 100 रुपयाचे कॅश प्राइज आले. अभिनंदन सर. लाजबाब कॅच, एक उत्कृष्ट कॅच. अशा वेळेस आपण पाहतोय की जेव्हा डेव्हिड मिलर यांच्या अक्षर पटेलने बाउंड्रीला टच कॅच घेतला होता त्याचप्रमाणे मात्र लगेच कॅच आपल्याला पाहायला मिळाला होता. ऐन मौके पर अंतिम क्षणी मात्र जंप मारली आणि जंप मारत असताना आपण पाहू शकाल की त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच्या या ठिकाणी देखील चांगला फटका पाहायला मिळतोय आणि मिळत असताना आपण पाहतो की नक्कीच्या सन्माननीय खुशाल सहारे CRP कमांड यांच्याकडून देखील 100 रुपयाचे कॅश प्राइज आले. अभिनंदन. कुळवंडीचे एक भूमिपुत्र नक्की त्यांची देखील एक उत्कृष्ट कॅच पकडल्याबद्दल मात्र त्यांच्याकडून देखील 100 रुपयाचे कॅश प्राइज आले. यात असताना परत हो या वेळेला देखील नक्कीच काय एफर्ट मारला होता स्वप्नील यांनी विकेटच्या पाठीमागे. परत एकदा स्वप्नील साठी देखील 100 रुपयाचे कॅश प्राइज आले. त्यानंतर लाखनभाऊ यांच्याकडून देखील 100 रुपयाचे कॅश प्राइज आले आणि येत असताना मात्र नक्कीच एक शानदार एफर्ट लाजबाब कॅचिंग आपल्याला पोझिशन पाहायला मिळते या मैदानाच्या आत कुळवंडी या संघाकडून. येत असताना आपण पाहतो की एक मुश्किल कॅच विकेटच्या पाठीमागे पाहायला गेलं तर नक्कीच काय एफर्ट लावले. शानदार हा काय कॅच पकडलाय. बघायला गेलं तर नक्कीच उजव्या हाताने उडवला होता आणि डाव्या हातामध्ये कॅच पाडला होता आणि कॅच पडत असताना अंतिम क्षणीपर्यंत मात्र चेंडूवरती नजर तर हटवली नाही. शानदार झेल पकडत असताना देखील त्यांच्यासाठी मात्र कॅच प्राइज आले. विकेटच्या पाठीमागे शानदार आपल्याला कॅचिंग पोझिशन पाहायला मिळालं. बघायला गेलं तर एक लॉंग ऑनच्या वरती त्या ठिकाणी देखील एक चांगला उत्कृष्ट कॅच पाहायला मिळाला. रमेश भाऊ यांची मात्र एक उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. प्रत्येकदा डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध फटका खेळलाय परंतु मात्र या ठिकाणी येतोय रोशन आणि जेव्हा मात्र थ्रो करतोय
नॉन स्ट्राईक एंडला, तेव्हा मात्र आपण पाहतोय की गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा महत्त्वपूर्ण काढल्या जातात आणि 2 धावा येत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 2 बाद 2, एक दणनीय अवस्था पाहायला मिळते मात्र वैष्णवनगर या संघाची. परंतु अजूनही मात्र एक बाजूने विस्फोटक फलंदाज महेंद्रा हा मात्र तयार आहे, तो मात्र नॉन स्ट्राईक एंडला. परत एकदा कॅच पकडला जाईल की नाही, परंतु यावेळेस देखील कॅच सुंदर झेल पकडला जातोय. विकेट नंबर 3, तिसरा झटका लागतोय, षटक देखील संपतोय, पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 3 विकेट गमावून 4 धावसंख्या पाहायला मिळते. सन्माननीय मदन भाऊ भोये कुठे असतील त्यांनी जरा संपर्क साधायचा आहे, स्टेजवरती यायचं आहे. ह्या षटकात जर बघायला गेलं तर नक्कीच रमेश भाऊ यांचे एक किफायती गोलंदाजी 4 धावा खर्च करून 3 विकेट महत्वपूर्ण आपल्या संघाला मिळवून दिलेत. बघायला गेलं तर नक्कीच 3 महत्वपूर्ण विकेट. परत एकदा रमेश येतोय, 99 नंबर जर्सी प्रदान केलेला हा नक्कीच गोलंदाज. परंतु आमच्या या व्यासपीठावर नक्कीच अण्णाभाऊ सवरे यांचे देखील आगमन होते, त्यांचे देखील सरसे स्वागत आहे. स्वागत करत असताना आपण पाहतो की अजूनही लक्ष तर दूर आहे, परंतु लक्ष दूर असताना आपण पाहतो की हिंमत अर्थ मात्र डटकर सामना करावा लागेल तो मात्र महेंद्रा येणार, कारण त्यांच्याकडे क्षमता आहे. कारण एकट्याने मात्र जबाबदारी घेतली तर देखील सामना फिरवू शकतोय, एवढी मात्र त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे आणि कॅपॅसिटी होत असल्या कारण आपण पाहतो की लेफ्ट हँड फलंदाज समोर येतोय ऑन स्ट्राईकला महेंद्रा. ही मात्र नक्कीच याच्यावर नजर असेल, कारण हा विस्फोटक फलंदाज मात्र जलालपूरच्या मैदानात 92 धावांची काय घणाघाती खेळी केली होती या फलंदाजाने. आपण पाहतोय राईट आर्म आउट द विकेटचा मारा करण्यासाठी रमेश येतोय. ऑन साईडला परत एकदा मारलाय, लाखून टप्प्याचा चेंडू होता नॉन स्ट्राईक एंडला, थोडीशी मेसफील्ड झाली होती आणि होत असताना आपण पाहतोय की सुरक्षित क्रीजमध्ये येत असताना आपण पाहतोय की कुल मिलाकर धावसंख्या 3 बाद 5 ही मात्र वैष्णवनगर या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. 4 वाजून 56 मिनिट झाल्यानंतर मात्र दुसरी इनिंग चालू आहे. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु खाली क्षेत्र असल्या कारणाने चेंडू 2 टप्प्याने चेंडू सीमारेषा आपल्याकडे जातोय. 4 रन. धावसंख्या पाहायला मिळते ती 3 बाद 9 या आकड्यावरती, कारण एक मोठं टार्गेट दिले 67 धावांचे टार्गेट पाठलाग करत असताना यावेळेला चांगला ऑन द स्पॉट हवाई फायर, नो चान्स, 1 बाउन्स, 4 रन. बघायला गेलं तर देखील शानदार फलंदाजी पाहायला मिळते मनोज यांच्या बॅटच्या माध्यमातून. आतापर्यंत बघायला गेलं तर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार तर मारले. हॅट्रिक घेईल का, 5 रुपयाचे कॅश प्राइज सोडवेल का, परंतु 2 लगातार बॅक टू बॅक नक्कीच चेंडू तर मारले गेले. एक बघायची की हॅट्रिक घेतली जाईल का नाही. यावेळेला कलात्मक चेंडू टाकला होता रमेश यांनी, मात्र नक्कीच एक व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि व्हेरिएशन येत असताना आपण पाहतो की बॅक टू बॅक 2 चौकार मारल्यानंतर फलंदाजाचे पोझिशन ओळखल्यानंतर ब्लॉक हॉलच्या बाहेर चेंडू ठेवला होता आणि ठेवत होताना थोडासा नक्कीच स्विंग केला होता. परत एकदा आपण पाहतो ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, लाईन मात्र पकडले आणि लाईन पकडत असताना आपण पाहतो की जो अटॅक केलाय तो मात्र कुळवंडी या संघाची तारीफ करावी लागेल. शानदार गोलंदाजी केलेली दिसते या ठिकाणी, कारण जवान बॅक टू बॅक 2 चौकार मारले असल्याकडे मात्र जो त्यांचा विश्वास होता तो मात्र न डगबगता
प्रत्येकदा मॅच चालू होते. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. फायनलच्या क्षेत्रामध्ये मॉलला उंचाई मिळाली होती, परंतु मात्र ह्या देखील चेंडूवरती चौकार जातोय आणि चौकार गेल्यानंतर मात्र आपण पाहतोय की षटक देखील संपतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते 3 बाद 17. मात्र ही वैष्णवनगर या संघाची धावसंख्या. षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या पाहायला मिळते ती 17. वैष्णवनगर या संघाची धावसंख्या. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. समीकरण बदलते. अजूनही 18 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता लागते वैष्णवनगर या संघाला, कारण या 2 षटकांत जर बघायला गेलं तर पॉवर प्ले मध्ये 3 विकेट गमावून 17 धावसंख्या जमावली. रमेश परत एकदा येतोय गोलंदाजीचा मोर्चा सांभाळण्यासाठी. वैयक्तिक आपलं त्यांच्या कोट्यातील दुसरा आणि पारीचे तिसरं षटक टाकण्यासाठी, कारण पहिलं षटक काय किफायती टाकलं होतं. महत्वपूर्ण 3 विकेट काढल्या गेल्या होत्या. यावेळेस आपण पाहतोय महेंद्र अजूनही आपला किल्ला लढवत असताना एक बाजूने सुरक्षित आहे, परंतु आता मात्र त्यांची बॅट तळपळत नाही. आणि तळपळत नसल्या कारण आपण पाहतोय की थोडासा बॅट खामोश ठेवला जातोय महेंद्र यांच्या, कारण त्या पद्धतीने मात्र नक्की त्यांच्या डावपेच माहिती असेल या गोलंदाजाला, त्याच अनुकूलित गोलंदाजी केली जाते रमेश यांच्याकडून. शानदार गोलंदाजी. यावेळी देखील आपण पाहतोय की नक्कीच कुठेतरी रणनीती अपनावी लागेल ती मात्र महेंद्र यांना. गोलंदाजीची जी मात्र आपण पाहू शकाल की नक्कीच लाईन आहे ती मात्र बिघडवण्याचे काम फलंदाजाला करावं लागते, पण त्यावेळेस जर लाईन पकडली ते गेली तर नक्कीच राऊंड विकेटचा मारा, अँगलचा मारा करत असताना आपण पाहतोय की ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला जाते. ही रणनीती मात्र चांगली आहे ती मात्र कुळवंडी या संघाची. कारण मात्र दिले जाते. अजूनही आपण पाहतोय की नक्कीच मनोज हा देखील एक हुकमी एका आहे, तो मात्र वैष्णवनगरच्या संघाचा फलंदाज. तेव्हा मात्र कुठेतरी 12 धावेवरती खेळतोय, परंतु नॉन स्ट्राईक एंडला आहे. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. बिग षटकार पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहतो की एक मोठा फटका पाहायला मिळाला. मोठा फटका येत असताना आपण पाहू शकाल की 23 या आकड्यावरती धावसंख्या 3 बाद 23. दमखम तर आहे महेंद्र यांच्याकडे, परंतु अचूक टप्प्याने गोलंदाजी देखील केली जाते, कारण क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की प्रत्येक गोलंदाजाला मार तर पडतोयच. प्रत्येकदा आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता, नियंत्रण तर ठेवलं होतं चेंडूवरती, परंतु मात्र बॅट आणि चेंडू याचा संपर्क कनेक्शन सुंदर झालं नसल्याने मात्र आपल्याच ब्लॉक हॉलमध्ये समोर यष्टीच्या समोर मात्र चेंडूला अडवलं गेले. अडवत असताना वापसी केली दिसते रमेश यांच्याकडून. शानदार कमबॅक. षटकार आल्यानंतर आपण पाहतो की नक्कीच विश्वास त्यांच्या जग खालवलेला नसेल, आणि खालवत नसताना आपण पाहू शकाल की एक राऊंड विकेटचा मारा करताना शानदार गोलंदाजी. त्याचप्रमाणे बघायला गेलं तर महेंद्र यांची जर बॅट चालली तर नक्कीच एक विस्फोटक फलंदाज मानला जाते वैष्णवनगर या संघाचा. प्रत्येकदा शक्तिशाली प्रहार टाकला होता, परंतु आपण पाहतोय की नक्कीच बॅट आणि चेंडू यांच्यात संपर्क झाला नाही. वाईटची दाद मागली जाते मैदानाच्या आत. आपण पाहतोय की नक्कीच सन्माननीय सज्जन भाऊ बोंबले यांच्याकडून मात्र कुठल्याही प्रकारचा इशारा नसेल. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू जात असल्या कारण मात्र 23 धावसंख्या 3 बाद वैष्णवनगर.
बॅटला लागला होता आणि लागत असताना आपण पाहतोय की थोडासा लेग स्टंपवरती चेंडू टाकला होता. लागत असताना खेळण्याच्या आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात आपण पाहतोय की देखील षटक संपते. षटक नंबर 3. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती 24. तुलना केली गेली तर नक्कीच कुळवंडे हा संघ 30 या धावेवरती होता. त्यांच्यात देखील एक विकेट गेला होता, परंतु बघायला गेलं तर 6 धावेने कोणतरी मागा पडतंय. समीकरण बदलते. 12 चेंडूमध्ये अजूनही 43 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी वैष्णवनगर या संघाला. आजच्या दिवसातील हा बॉल फायनलचा सामना आपण पाहतोय, कारण पहिल्या दिवशी मात्र वर्चस्व गाजवलं होतं ते मात्र गणेशगाव या संघाने. दुसऱ्या दिवशी आपण पाहू शकाल की नक्कीच सय्यद पिंपरी या संघाने मात्र नागलवाडी या संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय की ते तिसऱ्या दिवशी बघायला गेलं तर दह्याचीवाडी आणि तुंगलदरा यांच्यात सामना झाला होता. त्यात मात्र तुंगलदरा हा अंतिम 8 मध्ये पोहोचलाय आणि ह्याच सामन्यात बघायला गेलं तर नक्कीच कुळवंडी हा संघ थोडा बाजूने झुकतोय सामना. आणि झुकत असताना आपण पाहतोय की 12 चेंडूमध्ये अजूनही 43 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. तत्पुरते आपण पाहतोय की नक्कीच विकेटच्या पाठीमागे शानदार कॅच पकडला होता स्वप्नील भाऊ. परत एकदा नक्कीच आपल्या कोठ्यातील एक पहिलं षटक घेऊन येतोय. पारीचं 4थं षटक आणि षटक टाकत असताना आपण पाहतोय की लेफ्ट हँड फलंदाज समोर येतोय मात्र मिस्टर महेंद्रा. समीकरण बदलते. 12 चेंडू 43 धावांची आवश्यकता लागते. महेंद्रा मात्र आपण पाहतोय की देखील शानदार फलंदाजी करताना पाहायला मिळतो. या मैदानाच्या वरती त्यांनी मात्र 46 धावांची चांगली फलंदाजी केली होती कोचरगाव विरुद्ध. टप्प्याचा चेंडू ठेवला होता त्यांच्यासमोर, परंतु मात्र चेंडू काही समजू शकला नसल्याने मात्र हाईट तर आहे महेंद्रा यांच्याकडे, परंतु मात्र जी क्वालिटी आहे ती मात्र नक्कीच कुठेतरी रणनीतीमध्ये बदलाव करावा लागेल. आणि बदलाव करत असताना मात्र अटॅक तर केला जाईल, परंतु मात्र समीकरण बदलते. 11 चेंडू अजूनही 43 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. फायनलच्या एक्स्ट्रामध्ये मोडलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय पाठीमागे, परंतु मात्र सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पाहायला मिळतात. या 2 धावा येत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती 26 धावसंख्या. रनावरती अंकुश अंजाम लावला जातोय, तो मात्र कुळवंडी या संघाकडनं शानदार गोलंदाजी प्रदर्शन करत असताना आपण पाहतो की महेंद्र मात्र 9 धावेवरती खेळतोय आणि मनोज 12 धावेवरती खेळतोय. अजूनही बघायला गेलं तर महेंद्र यांच्या बॅटच्या माध्यमातून मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत. बॅटचा किनारा लागलाय. विकेटच्या पाठीमागे सुंदर झेल पकडला जातोय सेकंड विकेट किपरच्या पाठीमागे, परंतु महेंद्र या फलंदाजाचा अंत होतोय. विकेट नंबर 4 चौथा झटका लागतोय, तो मात्र वैष्णवनगर या संघाला. आता मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय देवा. महेंद्र बाद झाल्यानंतर मात्र देवा येतोय. आपण पाहतोय की डेकीचे एक शानदार फलंदाजी करत असताना बॅटचा किनारा लागला, टॉपेज लागला होता. टॉपेज लागल्यानंतर सेकंड विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला होता. येत असताना फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. संध्याकाळच्या सत्रातला हा सामना बॉल फायनलचा सामना. या सामन्यात जर बघायला तर हा सामना झुकलेला दिसतोय तो कुळवंडी या संघाकडे. 67 धावांच्या पाठलाग करत असताना एक लढखळाती पारी पाहायला मिळाली होती. मिळत असताना आपण पाहू शकाल की डेकीच्या मनोज यांनी मात्र थोडाफार तरी किल्ला लढवला या ठिकाणी, परंतु देवा स्ट्राईकला येतोय. यावेळेला फायनलच्या क्षेत्रामध्ये मोडलाय त्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे, परंतु मात्र चेंडू 1 बाउन्स चौकार जातोय. 4 रन. चौकार केल्यानंतर धावसंख्या 30 या आकड्यावरती अजूनही 37 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. लेग स्पिन करण्याच्या प्रयत्नात वाईटचा कॉल दिला जातोय. वाईटचा इशारा येतोय आणि वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडली जाते. 31 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र वैष्णवनगर या संघाची. बघायला गेलं तर आपण पाहतोय की चौथं षटक मार्गती पथावर चालू आहे आणि चौथं षटक मार्गती पथावर चालू होत असताना आपण पाहतो की स्वप्नील भाऊ करतोय आणि करत असताना आपण पाहतोय पुढचा चेंडू प्रत्येकदा स्लोअर गतीमध्ये चेंडू टाकला होता. प्रत्येकदा वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा येत असताना प्रत्येकदा आपण पाहतोय अतिरिक्त धावामध्ये भर पडते. धावसंख्या 32 या आकड्यावरती पाहायला मिळते आणि येत असताना आपण पाहतोय की प्रत्येकदा चेंडू टाकावे लागतील. जिथे 6 चेंडू टाकावे लागतात तिथे कुठे ना कुठे 7-8 चेंडू टाकावे लागतील. यावेळी ऑन द स्पॉट हवाई फायर पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे आणि शानदार झेल
रोशन भाऊ यांनी घेतला आणि शानदार झेल पकडत असताना विकेटचं पतन पाहायला मिळते. 5वा झटका लागतोय वैष्णवनगर या संघाला. आतापर्यंत ह्या सामन्यात जर बघायला गेले तर नक्कीच जेवढे सामने झाले तेवढे मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये चेस करण्यासाठी जे फलंदाज येतात त्यांना मात्र चेस झाले नाहीत. आणि हेच आपल्याला दृश्य या मैदानामध्ये देखील पाहायला भेटते वैष्णवनगर आणि कुळवंडी यांच्या दरम्यान. कारण जेव्हा टॉस जिंकला होता तेव्हा मात्र त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि घेत असताना मात्र एक ताबडतोब हिटिंग पॉवर करत असताना 66 धावा जमवल्या गेल्या होत्या आणि 67 धावांचा पाठला करत असताना एक 5 विकेट म्हणजे आपली अर्धी टीम तर पेमेंटला लोटली. आणि लोटत असताना एक औपचारिकता म्हणून हा सामना नक्कीच खेळवला जातोय. कारण अजूनही आपण पाहतो की 32 या आकड्यावरती 5 बाद 32 ही धावसंख्या वैष्णवनगर या संघाची. स्टॉपेज लागल्यानंतर आपण पाहतोय की डेकीच्या विकेट किपर येतोय आणि शानदार कॅच पकडल्यानंतर आपण पाहतोय की 6वे विकेटचे पतन होते आणि 6 विकेटचे पतन झाल्यानंतर मात्र आपण पाहतो की 4 षटकांचा देखील खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 32 या आकड्यावरती 6वा झटका लागल्यानंतर परत नेक्स्ट फलंदाज जातोय. पांडुरंग बाद होते आणि पांडुरंग बाद झाल्यानंतर मात्र 29 नंबर जर्सी प्रदान केलेला हा फलंदाज मैदानाच्या आत होते. आता मात्र समीकरण परत एकदा बदलतंय. एक मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना एक लडखडाटी पारी पाहायला मिळते वैष्णवनगर या संघाची. एक विजयाची उमेद तर राखली गेली होती कारण अपेक्षा होती महेंद्र हा फलंदाज काही या मैदानावरती चालला नाही. कारण कोचरगाव या संघाविरुद्ध त्यांनी 46 धावांची चांगली खेळी केली होती. आणि करत असताना आपण अजूनही पाहतोय की मनोज एक बाजूने मात्र किल्ला लढवत असताना आपल्या हातातून विजय दूर जातोय की काय 6 चेंडू 35 धावांची आवश्यकता. 5 षटकार मारतील का 6 षटकार मारतील का आणि प्रयत्न चालू आहे. फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मोडून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 रन. अजूनही 31 धावांची आवश्यकता. बघायला गेलं तर 5 षटकार जर मारले गेले तर हा सामना नक्कीच टाय होऊ शकतोय. परंतु 31 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. अजूनही 5 चेंडू 31 धावा हे समीकरण पाहायला मिळते. यावेळेला हा काय फटका पाहायला मिळतोय. 1 ऑफ द मॉट सक्सेसफुल. फाईन लेगच्या एरियामध्ये खेळलाय फटका. बिग 6. एक बाजूने जर बघायला गेलं तर नक्कीच महेंद्र चालला असता तर ही नौबत आपल्याला पाहायला मिळाली नसती. अजूनही 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता लागते. 42 धावसंख्येवरती धावसंख्या तर पाहायला मिळते ती वैष्णवनगर या संघाची. 6 विकेट गेल्यानंतर आपण पाहू शकतो की 4 चेंडू 25 धावांची आवश्यकता. प्रत्येकदा एक रस्ते लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र बॅकफुटच्या पुढे आला होता. येत असताना आपण पाहतोय की स्टमला तर चेंडू लागला नाही परंतु भाग्याने साथ दिली. प्रत्येकदा आपण पाहतोय की हा औपचारिकतारित्या म्हणून सामना खेळवला जातोय कारण 3 चेंडू 25 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी. 3 छकडे मारले तरी हा सामना नक्कीच जिंकू शकतोय तो कुळवंडी हा संघ. प्रत्येकदा निर्धाव चेंडू टाकतोय आणि निर्धाव चेंडू टाकल्यानंतर मात्र हा सामना झुकलाय. आणि झुकत असताना नक्कीच आजच्या दिवशी जर बघायला गेले तर पॉल फायनलच्या सामन्यामध्ये बघायला गेले तर कुळवंडी हा संघ आजच्या दिवसातील नक्कीच विन होऊ शकतोय. आणि विन होत असताना आपण पाहतोय की 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 25 धावांची आवश्यकता. आता मात्र आशा सोडून दिलेली दिसते आणि आशा सोडून देत असताना जी उमेद होती ती मात्र नक्कीच मावळली आहे. आणि मावळत असताना परत एकदा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू निर्धाव चेंडू येत असल्या कारणाने सामना जिंकलेला दिसतोय. आपण पाहतोय की देखील एक चांगला समाचार घेतला होता. शानदार फलंदाजी तर केली होती परंतु मात्र गोलंदाजी आपल्याला सुधारावी लागेल. ती मात्र वैष्णवनगरच्या गोलंदाजांना क्लीन बॉल्ड 7वा झटका लागतोय आणि क्लीन बॉल्ड केल्यानंतर मात्र हा कुळवंडी या संघाने 24 धावेने हा सामना जिंकलाय. हारलेल्या संघाचे नक्कीच कौतुक. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. 24 धावांनी मोठ्या मार्जिंगने हा सामना जिंकल्यानंतर मात्र आजच्या दिवसातील पॉल फायनलच्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर कुळवंडी हा संघ विन झालाय. आणि विन होत असताना मी विनंती करेन परवीन भाऊ आणि स्वप्नील यांनी आमच्या या स्टेजकडे यायचे आहे, मंचाकडे यायचे आहे. कारण शानदार कॅच पकडले होते विकेटच्या पाठीमागे स्वप्नील भाऊ यांनी. त्यांच्यासाठी देखील 200 रुपयाचे कॅश प्राईज आली. आणि ह्या ठिकाणी लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये परवीन भाऊने एक सुंदर झेल पकडला होता. एक हाताने कॅच पकडला होता. त्यांच्यासाठी देखील आपल्याला बक्षिसांच्या परवानगी आली होती. त्यांना मी विनंती करेन की आपण स्टेजकडे यायचे आहे. नंतर उत्कृष्ट विकेटच्या पाठीमागे शानदार झेल पकडला गेला होता. उजव्या हाताने पकडला होता आणि नक्कीच डाव्या हाताने कॅच पकडला होता. शानदार एफर्ट लावली होती. त्यामुळे लाखनभाऊ बोंबले यांच्याकडून मात्र नक्कीच ते प्राइज दिले जाते. त्यानंतर आमचे नक्कीच CRP कमांडो आमचे